नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. सोमवती अमावस्याचे शिवपुराणातील चमत्कारी उपाय. नंबर 1. सोमवती अमावस्या. सोमवारच्या दिवशी जी अमावस्या पडते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. त्या दिवशी काय करावे लागते? पिंपळाची परिक्रमा, तुळशीची परिक्रमा, पूजापाठ काही करावे, पण सोमवती अमावस्येच्या दिवशी दान करावे, सत्कर्म करावे, भजन करावे. अमावस्येचे विधान शास्त्र काय सांगते? शनी अमावस्यापेक्षाही सोमवती अमावस्या मोठी मानली जाते. असे सांगितले जाते की जेवढेही ग्रह आहेत सर्व ग्रह चंद्रदेवासोबत भगवान शंकराचे आराधनामध्ये डुबतात. तर त्या दिवशी केलेले दान, पुण्य, सत्कर्म ते आपल्या पितरांच्या 3 गतीयात पितर, आहूत, वासू. गर्भामध्ये जे जातात ते आहूत आहेत. कुमारी अवस्थामध्ये जातात ज्यांचे लग्न झालेले नाही ते आहूत पितर. अधोगतीमध्ये अचानक खूप काही इच्छा होती, खूप काही करणार होते आणि अचानक गेले तर पितरमध्ये आहेत वासू. जे ॲक्सिडेंट, आत्महत्या हे वासू. शास्त्र सांगते सोमवती अमावस्येच्या दिवशी तिन्ही आहूत पितर वासुक जिथे घरातील स्त्रिया पिंपळाची परिक्रमा करतात किंवा तुळशीची परिक्रमा करतात किंवा पूजा करतात, दान करतात, सोमवती अमावस्येच्या दिवशी या तिन्हीला त्याचे भाग प्राप्त होते आणि तीनही तरुण जातात. मग त्यांना पिंडाची जरूरत पडत नाही. नंबर 2. सोमवती अमावस्येचे फळ हे आहेत की ज्या मुलामुलींचे विवाह होत नाही, ज्या पती पत्नीमध्ये भांडणे होत असेल, कोर्टापर्यंत भांडणे गेले असेल, ज्या घरात शांती नसेल, आपापसात क्लेश चालू असेल, तणाव खूप वाढलेला असेल आणि संबंध तुटणार आहे, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन त्या पिंपळाचे पूजन करून कुंकू, चंदन समर्पित करून कच्च्या सुताने 7 परिक्रमा कराव्यात. पिंपळाची पूजा करावी, जल अर्चना करावी. नंबर 3. सोमवती अमावस्येच्या दिवशी 1 कलश जलामध्ये पिवळे चंदन टाकावे, थोडेसे काळे मिरे वाटून टाकावेत आणि त्यामध्ये 7 बेलपत्र टाकावेत आणि 7 वृक्षाचे पाने. कोणतेही वृक्ष आपल्या इथे असेल त्या 7 वृक्षाचे पाने त्या कलशात टाकावेत. घरातून जातावेळेस पूर्ण घरात फिरवून ज्या व्यक्तीला खूप आजार आहेत त्या व्यक्तीचे स्पर्श करून ते जल भगवान शंकरावर समर्पित करून कलशात थोडेसे जल ठेवून ते जल भगवान शिवाच्या मंदिराच्या चौकटीवर समर्पित करावे. नंबर 4. गाईचे कच्चे दूध घेऊन त्यात गंगाजल टाकून त्यात काळी तीळ टाकावी आणि हे दूध मिश्रित जल काळी तीळ पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करावे. यामुळे आपल्या कार्यामध्ये खूप सफलता मिळेल. पिंपळाची परिक्रमा करावी. नंबर 5. सोमवती अमावस्येचा इतका मोठा प्रभाव आहे की स्नान करून तुळशी वंदन पूजन करतो त्याला 1.25 मन सुवर्ण दान केल्याचे पुण्य त्याला तात्काळ मिळते. इतका मोठा प्रभाव आहे सोमवती अमावस्याचे. नंबर 6. सोमवती अमावस्येच्या दिवशी जी ही नदी आपल्या जवळपास असेल त्या नदीत स्नान करावे. जर संभव नसेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. सोमवती अमावस्येला गंगा स्नानाचे खूप मोठी महिमा, विशेषतः वर्णन केले आहेत. नंबर 7. ज्यांच्या घरात मुलांच्या विवाहासाठी उशीर होत असेल त्यांनी सोमवती अमावस्येचे व्रत करावे. दिवसभर उपवास करावा आणि सायंकाळी जेवण करावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालावे. नंबर 8. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या कमीत कमी 108 प्रदक्षिणा कराव्यात. यामुळे घरात बरकत राहते, धनाची वृद्धी होते. नंबर 9. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण नदीला वस्त्र समर्पित करावे, 1 नारळ समर्पित करावे किंवा शिक्का समर्पित करावा. सोमवती अमावस्या खूप प्रभावशाली होऊन जाते. नदीला दीपदान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात. जर कोणाचा अकाल मृत्यू झालेला असेल त्याचेही तारण होते. नंबर 10. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करून शिवलिंगावर अर्पण करून भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यावा. सोमवती अमावस्येच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने भात शिजवून त्यात साखर टाकल्यास त्यानंतर ते गाईला खाऊ घाला आणि मातेच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. हा उपाय केल्यास तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.